श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कथा भाग 18 3 साधकांसाठी बोधवचने। व्याख्या। सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्म स्वरूप होय। सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात। मनाची विश्रांती म्हणजे खरी विश्रांती होय। भगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती। भगवंताची प्रीती याचे नाम भक्ती। जगावर प्रेम करणे म्हणजेच भगवंतावर प्रेम करणे होय। कधी चुकणे कधी बरोबर येणे याचेच नाम अभ्यास होय। ध्यास लागणे म्हणजे तेच रूप बनणे होय। आपला दोष कळून तो जावा अशी प्रवृत्ती होणे हीच भगवंताची कृपा होय। भगवंताच्या विस्मरणाला जे कारण होते ते टाकणे किंवा सोडणे हे वैराग्य होय। भगवंताचे स्मरण होईल अशा गोष्टी करणे हा विवेक होय। संत व्हायचे म्हणजे सुखाने नेहमी हसायचे। भगवंताच्या स्मरणाशिवाय जेथे आपल्याला सुख होते तो विषय समजावा। स्वानंद स्मरणाव्यतिरिक्त जे स्फुरण तोच विषय होय। विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाम प्रपंच। परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ। मागचे सोडलेले आहे आणि पुढचे हाती आलेले नाही अशी जी मधली अवस्था ती तळमळ होय। वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाम समाधान होय। भगवंता वाचून दुसरा कोणी नाही ही भावना असणे म्हणजेच अनन्य गती होय। भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय। जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा। भगवंताच्या अस्तित्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे संतांची भक्ती होय। भगवंताच्या इच्छेने अकर्तेपणाने कर्म करणे यालाच भक्ती असे म्हणतात। काळजी तळमळ आणि दुःख बद्धपणाचे लक्षण आहे। कोणत्याही परिस्थितीत आनंदात असणे हे मुक्तपणाचे लक्षण आहे। आपले कर्तव्य शेवटपर्यंत करीत राहणे हा परमार्थ होय। फळाची अपेक्षा सोडून कर्म करणे याचे नाव कर्तव्य होय। फळाची अपेक्षा ठेवून कृती करणे याचे नाव कर्म होय। जगाच्या प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणे होय। जो मनाने लीन असतो तोच जगात खरा मोठा समजावा। विषापासून मरण आणणे याचेच नाम विषय होय। भगवंताचे अनुसंधान हे खरे पुण्य होय। जो आपल्या प्रवृत्ती आवरतो तो खरा बळकट होय। देवाला मानावे आणि त्याला आवडेल तेच करावे याचेच नाव नीती होय। जे कर्म भगवंताकडे न्यायला मदत करील ती नीती समजावी। जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाम व्यवहार। भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाम परमार्थ। मनाला शिक्षण देणे याचे नाम अभ्यास करणे होय। जो भगवंतावर अवलंबून आहे तो खरा स्वतंत्र होय। ज्याने मनुष्य जास्त आनंदी होतो ती खरी सुधारणा होय। ज्या अवस्थेचे स्थित्यंतर होत नाही ती अवस्था खरी समजावी। जो आपल्या रक्तमांसात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय। असले तर असू दे आणि नसले तर नसू दे अशा मनाच्या अवस्थेला अनासक्ती असे म्हणतात। सांगितलेले ऐकून जो ते आचरणात आणतो तोच खरा श्रोता होय। वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा वक्ता होय। लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होय। प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा असे म्हणतात। संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय। उद्योगामध्ये राहणे हीच खरी भगवत सेवा होय। व्यवहारामध्ये ज्याचा उपयोग करता येतो तोच वेदांत खरा होय। विद्येसाठी लोक ज्याला आप होऊन बोलावतात तो खरा विद्वान होय। ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत समजावा। इतर विषय मनात ना येता एकाच विषयावर मन एकाग्र होणे याला अनुसंधान असे म्हणतात। भगवंताला दृष्टीआड ना होऊ देणे याचे नाम अनुसंधान होय।
जशी जाणीव देहाला व्यापून असते त्याचप्रमाणे स्मरण मनाला व्यापून असणे याचे नाव अनुसंधान होय. प्रपंचामध्ये वागताना मनाने जे थोडे लक्ष तिकडे द्यावे लागते त्याला भगवंताचे अधिष्ठान असणे याचे नाव अनुसंधान होय. मीपणा जाणे हीच अन्यता होय. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपता होय. वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ होय. भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणे याचे नाम समाधी होय. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही तेव्हा तिला सहजसमाधी असे म्हणतात. मी रामाचा आहे असे म्हणणे म्हणजे मी ब्रह्म आहे असेच म्हणणे होय. सहज जप होणे याचेच नाम अजपा जप होय. जो कधी चुकतो आणि कधी बरोबर येतो तो साधक समजावा. जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. जे जे घडते त्याचा कर्ता परमात्मा आहे. मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वागणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात. अभिमान म्हणजे मी करता ही भावना असणे होय. जो पुष्कळांना आवडतो तो चांगला मनुष्य होय. तो अजरामर होतो. जो फक्त स्वतःलाच आवडतो तो वाईट मनुष्य होय. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविणे याला दुष्टपणा असे म्हणतात. जो दुसऱ्याचा आनंद बिघडवतो तो पाप करतो असे करणारा तो दुष्ट मनुष्य होय. जो व्यवहार परमार्थाला उपयोगी पडतो तो खरा आणि योग्य व्यवहार होय. चांगला हेतू अचूक मार्ग सत्कर्म भावना वाढविणे हीच उपासना होय. ज्यामध्ये कर्म करीत असतानाच समाधान मिळते तोच खरा परोपकार समजावा. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाम परमार्थ होय. हा सर्व विस्तार माझा नाही या बुद्धीने त्यामध्ये राहणे याचे नाम वैराग्य होय. जो चिरकाल टिकतो तोच खरा आनंद होय. मला कळत नाही असे वागणे ही परमार्थाची पहिली पायरी होय. ज्याच्या मनाला संयम आहे तोच मनुष्य खरा. मी करतो हे जे बंधनाला कारण असते ते नाहींसे करणे म्हणजे गुरुचे होणे समजावे. ज्याची दृष्टी रामरूप झाली तो खरा गुरु होय. जे चिरकाल टिकते ते गुरुपद समजावे. संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा होय. भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे वाटणे हे बरेपण होय. ज्यांचा अनुभव दुसऱ्यावर अवलंबून आहे ते अपूर्ण समजावे. जेथे मिश्रणाने पदार्थाला चव येते ते दोन्ही पदार्थ अपूर्ण समजावे. समाधान हे पूर्णपण आणि असमाधान हे अपूर्णपण होय. समाधान हा पूर्णत्वाचा स्वभाव होय. भगवंताकडून येणारी शांती तेच समाधान होय. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही म्हणून ते पूर्ण आहे. देवाला भजून काळजी करणे हा वेडेपणा होय. जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले. जेथे अनुसंधान आहे तेथे राहणे ही संगती खरी. ज्याच्या व्यवसायामध्ये परमात्म्याचा विसर पडत नाही ती खरी चांगली बुद्धी समजावी. काही ना करणारा हा खरा अडाणी होय. ही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला होय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खोटे उत्तम चित्र असे म्हणतात. असून जे खर्यासारखे भासते त्याला बाहेरून प्रपंची दिसावे पण आत मात्र परमार्थी असावे ही खरी कला होय. भगवंताचे होऊन जी कला येईल ती कला खरी होय. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले ती कला समजावी. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही खरी कला होय. जे शास्त्र समाधान देते तेच शास्त्र खरे होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे याचे नाम भक्ती. माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा, माझे पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे ही भगवंताबद्दल अस्तित्व बुद्धी होय.
पोथी ऐकून प्रपंचाविषयी ज्याला वैराग्य आले त्याला पोथी खरी कळली असे म्हणावे. भक्तीची प्रगती ही खरी प्रगती होय. तदाकार वृत्ती भगवंतमय होणे याचे नाम भक्ती. अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाम भक्ती. आले तर भोगले, गेले तर सोडले, हे सहज कर्म होय. लाभानीचे सुखदुःख ना वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय. कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हाच धर्माचा अर्थ होय. धर्म म्हणजे व्यवस्थितपणा होय. धर्म वस्तुजातास नीट धरून ठेवतो. ज्याने शांती आणि समाधान मिळते त्याचे नाम धर्म होय. देवाचे नाम घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, सर्वांशी प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी, यालाच परमार्थ म्हणतात. मी आता कसे करावे, मी आता कसे वागावे, मी हल्लीचे कर्म कसे करावे, याचे नाम विचार होय. अंतःकरण ना दुःखवता बोलणे हे वाचेचे तप असे म्हणतात. वासनेचे परिणत स्वरूप म्हणजे देहबुद्धी होय. वासना नष्ट होणे म्हणजे देहबुद्धी नष्ट होणे होय. मनाचा स्वस्थपणा हाच खरा शांतपणा होय. सत्य ही आनंदाची खूण आहे. भगवंताला विसरणे ही आत्महत्या आहे. जे पुरुष गेल्यावर त्यांची स्मृती राहते तेच खरे होत. आज जे करण्याची आपल्या मनाला सवय नाही ते बळजबरीने त्याला करायला लावणे याचे नाम अभ्यास होय. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरवसा नसणे होय. झाकलेल्या अग्नीवरची राख नाहीशी करणे याचे नाम अभ्यास होय. वाट चुकली असे एकदा समजल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालणे याचे नाम अभ्यास होय. देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विश्रांतल्या वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोल्लंघन होय. ज्या दिवशी आपण भगवंताच्या स्मरणात जागे होतो तो खरा दसरा होय. आनंदी वृत्ती ही दिवाळी दसऱ्याची खूण आहे. ही भावना होणे हे वासनेचे मरण होय. राम करता आहे सत्याचा संकल्प म्हणजे भगवंताचे होणे होय. ज्याने शाश्वत सुख मिळते तेच खरे तत्वज्ञान होय. जो आतबाहेर भगवंताने भरून राहील किंवा त्या ज्ञानाने भरून राहील तोच खरा ज्ञानी होय. आसक्ती सोडून त्याच गोष्टी करणे याचे नाम परमार्थ. जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तो अभिमानी समजावा. माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी असणे हे अभिमानाचे लक्षण आहे. गुण भगवंताच्या आड येतात ते अवगुण समजावे. आनंदाला बळकटी येण्यासाठी जे करणे त्याचे नाम विवेक. आनंदाला जे मारक आहे ते ना करणे हे वैराग्य. जे गुण भगवंताच्या आड येतात ते अवगुण समजावे. जो कशावर अवलंबून नाही, त्याच्या आड काही येत नाही, तो मोकळा समजावा. मी नाही आणि तू म्हणजे भगवंत आहेस किंवा मी तोच म्हणजे भगवंत आहे हे जाणणे म्हणजे तत्वज्ञान होय. जो पुरुष म्हाताऱ्याला म्हातारा, पुरुषाला पुरुष, बाईला बाई आणि मुलाला मुलासारखा दिसतो तोच खरा सत्पुरुष होय. सहजपणाने जगणे म्हणजे सहजपणातून वेगळे ना राहणे ही समाधी होय. जो कोणाविषयी कान्ही, निंदा किंवा स्तुती बोलत नाही तो शहाणा समजावा. बंधनामध्ये काम करणारी बुद्धी ही खरी स्वतंत्र बुद्धी होय. बंधनाला ना जुमानता मनाप्रमाणे वागणारी ती स्वैराचारी बुद्धी होय. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा आहे. कोणी भेटायला यावा असे म्हणू नये आणि कोणी ना यावा असेही म्हणू नये, यालाच एकांत म्हणतात. गंमत याचा अर्थ त्यात होणाऱ्या नफानुकसानीला महत्व नाही. भगवंतापासून जे आपल्याला दूर करते ते खरे संकट होय. कोणतीही अवस्था नसणे हा आनंद होय. जे निश्चित नाही त्याचे नाम कल्पना होय. ज्यांची कल्पना खरी ठरली आणि जे अत्यंत सुखात आहेत त्यांना संत असे म्हणतात.
परमार्थ म्हणजे आपली सहजावस्था होय. ब्रह्म सत्य आणि जगमिथ्या याचा अर्थ असा की जग आपण जसे आहे असे समजतो तसे ते नाही. स्वार्थाने करणे याचे नाम प्रपंच आणि निस्वार्थीपणाने करणे याचे नाम परमार्थ. जो आसक्तीमध्ये नाही तो निस्वार्थी समजावा. स्मरण ही कृती आहे. जगामध्ये भगवंतावाचून सत्य वस्तू नाही, ही ज्याची निष्ठा आहे तो सांख्ययोगी होय. विस्मरण ही वृत्ती आहे. ज्याचे चित्त आणि वित्त भगवंताकडे असते तो खरा संत होय. जो सत्याची ओळखण करून देतो तो संत होय. उणीव हे प्रपंचाचे रूप आहे. परमात्मा हा आनंद रूप आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे. गुरुने सांगितलेले अक्षरशः पाळणे हे साधन होय. परमार्थ हे कृतीचे शास्त्र आहे. पूर्ण समाधान हेच खरे भगवंताचे दर्शन. स्वतः समाधान मिळवून जो दुसऱ्याला समाधान देतो तोच खरा मोठा. जगाचा स्वभाव कळणे ही ज्ञानाची पहिली पायरी आहे. फक्त एक भगवंतच सत्यस्वरूप आहे. त्याच्यासाठी जे जे करणे ते सत्य होय. अगदी स्वार्थरहित जो विचार ती खरी भगवंताची प्रेरणा होय. विषयाचा भोग आला असता ज्याला आनंद होत नाही, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली हे समजावे. जेथे प्रत्येकाला राम माझा दाता आहे ही भावना आहे ते रामराज्य खरे होय. तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असणारा जो मी ते आपले खरे स्वरूप आहे. ज्याचे विचार चांगले आहेत तो मनुष्य खरा चांगला होय. विकारांच्या अधीन न होण्यामध्येच मनुष्याचे खरे मनुष्यपण आहे. मनाने स्वस्थ बसणे हा परमार्थ आणि विनाकारण धडपड करणे हा प्रपंच होय. समाधान आणि आनंद ही खरी लक्ष्मी होय. वृत्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. सत्पुरुषांच्या वचनांवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे. विवेकाने खरे ते करणे याचे नाम मनाचे खंबीरपण होय. परमार्थाच्या दिशेकडे लक्ष लावणे म्हणजे एकादशी करणे होय. मनुष्य जितका स्वार्थी आणि शहाणा तितका तो पराधीन असतो. दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले जे कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय. वासना नाहीशी करणे याला मोक्ष असे म्हणतात. ईश्वराच्या स्मरणात कर्म केले असता वासना बाधत नाही, यालाच निरासक्त कर्म असे म्हणतात. आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता ही होय. जो अहंकाराला जिंकील तो राजा खरा. भगवंतापासून वेगळे ना राहणे त्याचे विस्मरण ना होऊ देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे होय. आपण दुसऱ्याचे ऐकू नये असे वाटणे हे विद्येचेच एक लक्षण आहे. अविद्या अज्ञान खऱ्याचे ज्ञान नाही ते जे खोटे आहे ते खरे मानणे होय. ज्याने स्वतःला ओळखले त्याने भगवंताला ओळखले, म्हणून याचेच नाव ज्ञान होय. आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणणे हे खरे ऐकणे होय. रामदाता आहे या भावनेने भिक्षा मागणे हे मोठेपणाचे आणि तेजस्वीपणाचे लक्षण आहे. राम सर्व करतो ही भावना उत्पन्न होणे हे यात्रेचे फळ होय. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग होय. समाधान ही सुधारणेची खूण आहे. अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय. परमात्म्याची ओळख करून घेणे ही खरी जीवनाची सुरुवात आहे. परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल संशय असणे याचे नाम अज्ञान होय. अविद्या हेच अज्ञान होय. जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे याचे नाम अज्ञान होय. वासना मुळात नव्हतीच, आपण तिला आहे म्हटली की ती अस्तित्वात आली. आता ती नाही असे आपण म्हटले की ती नाहीशी होईल. जो आपली विषयवासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा सद्गुरू होय.
जो मान घ्यायला योग्य असून मानाची अपेक्षा करीत नाही तोच मान द्यायला खरा योग्य समजावा. ध्येयाचा अखंड ध्यास याचेच नाव स्वाध्याय होय. भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान होय. ज्याच्यामुळे दुसऱ्याच्या हितामध्ये घात घडतो अशी कृती करणे हे हिंसेचे लक्षण समजावे. भगवंताच्या आड येणाऱ्या वस्तूची हिंसा करणे ही अहिंसाच होय. आपण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचे मन दुखवितो ही हिंसाच समजावी. स्वतःच्या विकारांवर ज्याचा ताबा चालतो तो श्रेष्ठ होय. दोष सांगणे आणि बोलणे हे हीनपणाचे लक्षण आहे. ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय. प्रपंचात सुखी होणे म्हणजे भगवंताचे होणे होय. दुसऱ्याचे मन दुखविणे म्हणजे भगवंताचे मन दुखविणे होय. मी करता आहे ही प्रपंचांतली पहिली पायरी आहे, तर राम करता आहे ही परमार्थांतली पहिली पायरी आहे. चवीला बळी ना पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे याचे नाम सात्विक आहार होय. ज्याला दुसऱ्या कशाची जरूर नाही ते अन्न सात्विक समजावे. उदाहरणार्थ दूध भात. 5 जणांपासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळवण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय. आपण प्रयत्न करीत असता भगवंत आपल्या मागे आहे ही भावना ठेवणे ही अनुसंधानाची पहिली पायरी आहे. त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचे नाम यज्ञ होय. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणे हाच खरा यज्ञ होय. देहाच्या संबंधी असणारी कर्तव्ये करणे हे शारीरिक तप समजावे. वाणी जिंकणे हे वाचेचे तप होय. वासना ना ठेवता कर्म करणे याचे नाम संन्यास होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. सधेतूने कर्म करणे याचे नाव परमार्थ होय. बाह्य जगाचे जे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपल्या मनाची जी प्रतिक्रिया होते ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची किंवा लोभाची असू शकेल, तिचे नाम वृत्ती होय. आहे त्या परिस्थितीमध्ये चैन पडू ना देणे हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान होय. पाणी गोठून जसे बर्फ बनते, बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती आणि हेच खरे भाग्य. स्वार्थ म्हणजे द्वैत आणि परमार्थ म्हणजे अद्वैत होय. तपश्चर्या म्हणजे चिकाटी होय. उपाधिरहित जो मी तोच भगवंत होय. जे आनंदरूप करते ते खरे प्रेम होय. शुद्ध भावना म्हणजे मोबदला ना घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. ज्या दानाची आठवण राहत नाही ते दान खरे होय. नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही ही स्थिती होय. देवावर सर्व सोपवून निश्चित होणे हेच अनुसंधान समजावे. वासना हवेपणा नकोपण. भक्ती अखंड नामानुसंधान. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे की प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु त्यात यश देणे वा ना देणे हे देवाच्या इच्छेवर सोपवून आपण मनाने शांत राहावे. आत्मज्योत ज्ञानज्योत. सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत नाम होय. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजे खरे ज्ञान होय. पैसा हे मायेचे अस्त्र आहे. मी देवाचा आहे हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी समजावी.
परावलंबी आनंद तो विषयाचा आणि निरुपाधिक आनंद तो देवाचा होय. आत्मनिवेदन देवाला ओळखणे. मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप होय. देव आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय. देवाची पूर्णपणे जाणीव होणे हा जगाचा विसर आहे. आपल्यासारखे दुसऱ्याला ओळखणे आणि त्याच्याशी तसे वागणे हा परमार्थ. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. दुराचाराने स्वतःची हिंसा करणे हा आत्मघात होय. कष्टी होणे हा विटाळ आहे. एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. ज्या दुःखातून आनंद निघत नाही तेच खरे दुःख होय. ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद होय. दुसऱ्याच्या हिताकडे ना पाहता फक्त आपल्या हिताकडेच पाहणे हा स्वार्थ होय. जो एकाचे अस्तित्व नाहीसे करतो तो नास्तिक होय. परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय. उपाधिरहित राहणे म्हणजेच भगवद्रूप होणे होय. आनंदासाठी प्रयत्न करणे याचेच नाम परमार्थ. जो दुःखात सर्वांना सुख देतो तोच खरे पुण्य करतो. अंतरंगाची ओळख करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान असे म्हणतात. कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे यालाच विरक्ती म्हणतात. अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे. आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव कायम ठेवणे हे भक्तीचे लक्षण आहे. स्वतःला पूर्णपणे विसरणे म्हणजे भगवंताची प्राप्ती होणे. सुखदुःख ना बांधणे म्हणजेच समाधान. अनन्यता सर्व शक्ती केंद्रित करणे. अनन्य होणे म्हणजे भगवंताशिवाय कोणतीही इतर जाणीव ना राहणे होय. अनन्य होणे अव्यक्ताला जाणे. सत्यवस्तू ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. यज्ञ म्हणजे दुसऱ्याला अर्पण करणे होय. भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय. अभिमान नष्ट करणे पूर्णाहुती देणे. परमार्थ भगवत प्राप्तीचा मार्ग. सुख म्हणजे इंद्रियगम्य शारीरिक समाधान. आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान. भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजेच काळजी होय. जो सहजावस्थेत राहतो तोच खरा योगी. कोणत्याही स्थितीत कृती कायम राहणे हेच योगाचे सार आहे. जे कर्म करून समाधान भंगते तो मार्ग चुकीचा असला पाहिजे. संताजवळ जे समाधान असते ते आपल्याजवळ लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. फलाची आशा ना करता सत्कार्य करणे याला भक्ती म्हणतात. मोक्ष म्हणजे निर्तिशय सुखाचा अनुभव होय. मोक्ष म्हणजे जिवंतपणीच मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती होय. निधिध्यासाने आनंद साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसता होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. मनापासून एखादी वस्तू हवी असे वाटणे म्हणजे त्या वस्तूचा संग होय. वस्तू आहे तशी ना दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते, उदाहरणार्थ छाया. जी नाही ती माया. संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवा होय. त्याग जे बाधते ते सोडणे. आपल्या साधनाच्या आड येते ते सोडणे याला त्याग म्हणतात. वैराग्य हवे नकोपण टाकणे. जे देहात दिसले पण देहात नाही राहिले तेच संत होत. जो उपाधीमध्ये बांधला जात नाही तोच मुक्त समजावा. माया अभिमान द्वैताचे कारण. ज्याला देहाचे प्रेम नाही तोच खरा बुवा म्हणजे साधू होय. जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान,
आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. वैराग्य देहसुखाची अनासक्ती. असत्य परमात्म्याला सोडून असणे. नित्य असा जो भगवंत, त्याच्यासाठी नेहमी जे करणे तो नित्यनेम होय. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुष होय. जे खरे आहे असे कळून सुद्धा आचरता येत नाही त्याला अज्ञान असे म्हणतात. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती लीला बनते. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम जय राम. जय जय राम.